पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 21 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे आणि आजपासून आपण 22व्या श्लोकाचा अभ्यास सुरू करणार आहोत। उपेक्ष नाम रूपे द्वे सचिदानंद तत्परः समाधिं सर्वदा कुर्याद हृदये वाथवा बहिः। असा हा 22व्या क्रमांकाचा श्लोक आहे। दृक्दृश्य विवेक हा ग्रंथ आपणासाठी फार महत्त्वाचा असा एक कमी श्लोक असलेला ग्रंथ आहे। फक्त या ग्रंथामध्ये असलेले श्लोक जरी एखाद्याने आयुष्यभर अभ्यासात ठेवले तरी तो परमार्थाचं जे अपेक्षित फल आहे तो गाठू शकेल, इतका उत्कृष्ट असा हा ग्रंथ आहे। कारण की परमार्थामध्ये उपलब्ध असणारी अनेक साहित्य संपदा जगतभर दिसते। त्यामुळे कुठला ग्रंथ आणि कुठल्या ग्रंथातला कुठला भाग निवडावा हा तर फार मोठा प्रश्न आहे। आपल्याकडे अनेक उपलब्ध असं साहित्य आहे, अनेक प्रकारचे ग्रंथ आपल्याला उपलब्ध आहेत। या अनेक उत्कृष्ट असणाऱ्या ग्रंथांपैकी हा एक अत्यंत उपकारक असा ग्रंथ भगवान श्री आद्य शंकराचार्य यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। संसार तापापासून त्रस्त झालेल्या अनेक जीवांना या ग्रंथाचा उपयोग आहे। ज्यांना कोणाला संसार हा अत्यंत त्रासदायक वाटला, ज्यांना कोणाला संसार हा अत्यंत कष्टदायक ठरला आणि ज्यांनी कोणी या संसारापासून बाहेर येऊन भगवंताच्या चरणी लीन होण्याची इच्छा मनोमन का होईना प्रकट केली, अशा अनेक साधकांसाठी, अनेक भाविकांसाठी, अनेक भक्तांसाठी हा ग्रंथ उपकारक आहे। भगवान श्री आद्य शंकराचार्य यांनी या ग्रंथाच्या द्वारे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये असलेला जो संशय आहे हा संशय नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास मांडलेला आहे। कमी श्लोकांमध्ये इथपासून तिथपर्यंत सगळा अभ्यास आहे। कुठलाही अभ्यास यामध्ये शिल्लक राहत नाही। जो कोणी या ग्रंथाचा उपयोग करून घेईल त्याला नक्कीच भगवंतापर्यंतचा प्रवास गाठता येईल, यात कुठलीही शंका वाटत नाही। आपणा सर्वांवरच भगवंत कृपा करोत आणि अत्यंत दुस्तर असलेल्या या संसारापासून आपणा सर्वांनाच वाचवून भगवंताच्या जवळ करोत, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या या विषयाकडे येतो। परमार्थ करणं ही काही सहज आणि साधारण गोष्ट दिसत नाही। सर्वांसाठीच हा काही धर्म दिसत नाही। परमार्थ करणं ही अत्यंत अवघड बाब आहे। कुठला परमार्थ करणं हे त्याच्या अधिकारावर अवलंबून आहे। परमार्थ या वर्गामध्ये अनेक प्रकारच्या साधना दिसतात आणि प्रत्येक जण आपापल्या अधिकारानुरूपच साधना करत असतो। त्यामुळे जो कोणी जे काही साधन करतो ते साधन त्याच्यासाठी योग्य असतं, दुसऱ्यासाठी ते योग्य असायलाच पाहिजे असं काहीही नाही। म्हणून कोणाच्याही साधनांचा द्वेष करू नये
आणि आपण जी काही साधनं करतो ही साधनच सर्वोत्कृष्ट आहेत असं काही म्हणू नये. आपण सर्वांचाच आदर करावा, कनिष्ठ साधक असो का वरिष्ठ असो, साधन श्रेष्ठ असो का कनिष्ठ असो, सर्वच आपल्याला उपकारक आहेत. परंतु आपल्याला जे योग्य साधन आहे त्याचा आपण अवलंब करावा. सगळ्या साधनांचा आपण स्वीकार अजिबात करू नये. आपण सगळ्याच साधनांचा स्वीकार केला म्हणजे भगवान आपल्यावर प्रसन्न होतील असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. आपल्याला जे उपयोगाला येणारं साधन आहे, आपल्याला जे उपयोगाचं साधन आहे तेच साधन आपण अवलंबावं, जेणेकरून भगवंत आपल्यावर प्रसन्न होऊन पुढच्या साधनांची आपल्याकडे व्यवस्था करून देऊ शकतो. भगवंताच्या कृपेनेच आपल्याला उत्कृष्ट साधन प्राप्त होऊ शकतं आणि या ग्रंथाच्या अंतिम लक्षार्थापर्यंत आपल्याला साधन सापडू शकतं. या ठिकाणी आपण जो अभ्यास करत आहोत म्हणजे हे जे श्रवण तुम्ही करत आहात, हे श्रवण हा एक परमार्थामध्ये साधनाचाच भाग आहे. आपण सर्वांनाच आधीपासून माहीत आहे. आपण या ठिकाणी पूर्वी पंचीकरण नावाच्या ग्रंथाचा अभ्यास करीत असताना साधनांचा विचार केलेला आहे. वेदांत म्हणजेच त्याला उत्तर मीमांसा असं म्हणतात. व्यास म्हणजे भगवान व्यास किंवा वेदव्यास यांनी ज्या मार्गाचं प्रामुख्याने प्रतिपादन केलेलं आहे, जे या मार्गाचे अर्धैव आहेत, अशा भगवान श्री व्यासांनी जो हा उत्तर मीमांसा अभ्यास आपल्यासमोर मांडलेला आहे, या अभ्यासातील साधनांमध्ये प्रामुख्याने 8 साधनं आहेत. 4 बहिरंग, 4 अंतरंग. 4 बहिरंग साधनामध्ये विवेक, वैराग्य, शमदम, षटसंपत्ती आणि मोक्ष इच्छा अशी साधनं आहेत. या 4 साधनांशिवाय कोणीही अंतरंग साधनापर्यंत येत नसतो. श्रवण हे अंतरंग साधनामधलं पहिलं साधन आहे आणि तत्त्व पदार्थ शोधन हे शेवटचं साधन. श्रवण करायला येणं सोपं नाही. श्रवण करण्यासाठी विशिष्ट अधिकार लागतो. श्रवण कधीही आपल्याला करता येणं शक्य नाही. अधिकार नसेल तर श्रवण करायला येऊ शकत नाही. आणि जेव्हा जेव्हा आपण श्रवण करू शकत नाही तेव्हा तेव्हा आपली अधोगती झालेली आहे असं समजायला काही हरकत नाही. अधोगती झाली आहे म्हणा किंवा आपला तेवढा अधिकार कमी पडतो आहे असं म्हणा. परंतु जेव्हा केव्हा आपण श्रवण करू शकत नाही तेव्हा तेव्हा आपला भूत प्रतिबंध आपल्याला आडवा येतोय हे लक्षात ठेवायला काही हरकत नाही. आणि यावरून आपल्याला आपला असा अंदाज बांधणं गरजेचं आहे की आता आपल्याला जास्त साधनाची गरज आहे, आपल्याला जास्त तपश्चर्येची गरज आहे. यावरून असं समजू नये की आपण आता श्रेष्ठ झालो म्हणून आपल्याला श्रवणाची गरज नाही. कारण 2 वर्ग असतात. काही लोकांना असं वाटतं चला आता आपण श्रवण नाही केलं म्हणजे आपल्याला आपण पुढे गेलोय आता, असं काहीतरी गैरसमज होऊ शकतो. तर श्रवण हे साधन जे आहे हे जर आपलं होत नसेल तर आपल्याला त्यापेक्षा बहिरंग साधनांचा अवलंब करणं गरजेचं आहे. म्हणजे मोक्ष इच्छा कुठेतरी आपली चुकते हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मोक्ष इच्छा आपल्याला कमी आहे. मग मोक्ष इच्छा कशी वाढेल याचा विचार करावा लागेल. मोक्ष इच्छा येतच नसेल, तीच जर गडबड करत असेल तर त्याच्या मागे शमदम षट संपत्ती आहे. त्याच्यामध्ये काही जमत नसेल त्याच्या मागे वैराग्य आहे, त्याच्या मागे विवेक आहे. आणि हेही जमत नसेल तर मग पूर्वमीमांसेकडे जावं आणि पूर्वमीमांसेने जी काही साधनं सांगितली असेल त्या साधनांचा यथा योग्य यथा सांग अभ्यास करावा आणि त्या साधनांचा परिश्रम करून मग आपण वेदांताकडे पुन्हा वळू शकतो. अर्थात मी पूर्वमीमांसेचा काही अभ्यास जास्त मांडत नाही. अनेक साधू संतांनी, वेदांत प्रतिपादन करणाऱ्या साधू संतांनी सुद्धा पूर्वमीमांसेचा अभ्यास बराचसा मांडलेला दिसतो. शक्यतो अवतारी महापुरुषांनी या साधनांचा बराचसा अभ्यास मांडलेला आहे. त्या साधनांचा आपण अवलंब करायला काही हरकत नाही. परंतु ते केव्हा आहे? जेव्हा आपली घसरण होत असते तेव्हा. परंतु मरेपर्यंत जर घसरणच होत चालली तर मात्र काही खरं नाही. नित्य मृत्यू समीप आहे असा अनुताप असल्याशिवाय काही खरं नाही असं भगवान एकनाथ महाराज सांगतात. अनुताप कसा पाहिजे? नित्य मृत्यू समीप आहे हा अनुताप असल्याशिवाय काहीही खरं नाही. बरोबर का नाही? म्हणून हाच अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना असा हरिपाठ आहे एकनाथ महाराजांचा. कुठला बोध? अनुताप कुठला पाहिजे? नित्य मृत्यू समीप आहे हाच अनुताप आपल्याला घेणे आहे. आणि हे आपण प्रत्येक क्षणाला विसरत असतो. श्रवणातूनच मनन तयार होऊ शकतं. योग्य श्रवण योग्य मननाला कारण होतं. अयोग्य श्रवण अयोग्य मननाला कारण होईल. योग्य आणि अयोग्य काय आहे? योग्य म्हणजे आपल्याला अपेक्षित असलेलं फल
जर मिळत असेल तर ते योग्य श्रवण आहे. आपल्याला अपेक्षित काय? तुम्हाला जर या ठिकाणी येऊन पाकशास्त्रामध्ये उत्कृष्ट पदवी कशी संपादन करावी अशी इच्छा असेल तर तुमच्यासाठी हे श्रवण योग्य नाही, हे अयोग्य श्रवण आहे. हे काय आहे? अयोग्य श्रवण. मग जो माझ्याशी निगडीत मनुष्य आहे तो काय म्हणेल? महाराज योग्यच बोलतात असं म्हणेल, नाही का? कारण की तो माझ्याशी संबंधित आहे म्हणून म्हणेल. पण तसं आहे का? खरं तसं नाही. त्याच्यासाठी ते साधन, ते श्रवण अयोग्यच आहे. कारण की त्याला जे इष्ट फल, त्याची जे इच्छित फल आहे ते त्याच्यातून मिळू शकत नाही. म्हणून तुम्हाला काय फल अपेक्षित आहे हे पहिलं ठरवा. जगताना सगळ्यात पहिल्यांदा एक ठरवून घ्यायला लागतं आपल्याला काय अपेक्षित आहे आणि त्यानुसार प्रयत्न करावा लागतो. उद्यासाठी काय अपेक्षित आहे, संध्याकाळसाठी काय अपेक्षित आहे आणि मरेपर्यंतच्या प्रवासात काय अपेक्षित आहे असं ठरवावं लागतं. संध्याकाळपर्यंत काय अपेक्षित आहे? पोट भरलं म्हणजे झालं, नाही ना, एवढं अपेक्षित आहे. पण मरेपर्यंत फक्त पोटच भरणं अपेक्षित आहे हा विचार करणारा मूर्ख मनुष्य असतो. मरेपर्यंत फक्त अन्न, धन, मान या तीनच गोष्टीमध्ये जर तुम्ही कळत नकळतपणे रममाण होत असाल तर तुम्ही कुठेतरी चुकत आहात. कुठेतरी थांबावं लागेल. या तीन गोष्टीमध्ये रममाण होऊ नये, या तीन गोष्टी कमवू नये असं कधीही मी म्हणत नाही. तुम्हाला पाहिजे तेवढं या तीन गोष्टी कमवा. कुठल्या? अन्न, धन, मान. पण जर तुम्ही यामध्ये मरणार असाल तर मात्र फार कठीण आहे. आपल्याला स्वतःला तपासणं गरजेचं आहे. आपल्या दिवसातली वेळ आपण किती वेळ आपल्या साधनांसाठी देतो, किती तास, किती मिनिट, किती वेळ आपण या साधनांसाठी देतो याचा विचार करा आणि आपापल्या अधिकारानुरूप साधनांमध्ये प्रगती करा. असो, पार्श्वभूमी, आपला अधिकार वाढवणं हे दुसऱ्याच्या हातात नसून कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात. खळांची संगती कामा नये, आपणास अपाय त्यांचे संगी. खळ म्हणजे कोण? जो आपल्याला आपल्या इच्छित फलापर्यंत जाण्यासाठी आडकाठी आहे. तो बाप असला तरी, ती आई असली तरी, तो नवरा असला तरी, ती बायको असली तरी, ते कोणीही असलं तरी ते कोण आहेत? खळ आहेत. कारण भगवत प्राप्तीमध्ये ते आपल्याला आडवे येत आहेत. कशामध्ये आडवे येत आहेत? भगवत प्राप्तीमध्ये. पण त्यांना दोष देण्याचा अर्थ नाही. आता जो बळी आहे तो कान पिळेलच. तुम्ही जर बलवान असाल तर तुम्हाला आडकाठी ज्यांची आहे त्यांना तुम्ही दाबून ठेवू शकता. पण तुम्ही बळी नसाल तर, म्हणजे उदाहरणार्थ स्त्री, तिचा नवरा जर तिला परमार्थाला पोषक नसेल, आता स्त्री काय बलवान नाही, पुरुष बलवान आहे समजा, असं धरूयात. मग काय करणार? त्यामुळे काय करायला पाहिजे अशा वेळेस? आपली साधना, आपलं जे काही पूर्व प्रतिबंध आहे ते नष्ट करण्यासाठी जी काही साधना अपेक्षित आहे ती साधना करायला पाहिजे. ती साधना करा. आणि त्यामध्ये सगळ्यात सोपी पूर्वमीमांसेमध्ये येणारी साधना जी आहे ती नामस्मरण आहे. म्हणून नामस्मरण कधी सोडू नये. साधारण नियम काय आहे? वारकऱ्यांचा साधारण नियम काय आहे? नित्य जप. काय? हा साधारण धर्म सांगितलेला आहे. पण कशासाठी येतो? कशासाठी सांगितलाय? पूर्व पापाचा प्रतिबंध नष्ट होण्यासाठी. म्हणून अनंत जन्मांच्या पापाचा प्रतिबंध नष्ट व्हावा म्हणून या साधनांचा सतत अवलंब करायला काही हरकत नाही. पण तिथं शेवट आहे असं काही समजू नये. तिथे शेवट अजिबातच नाहीये. असो, तर कुठे शेवट आहे या ग्रंथामध्ये हा शेवट दाखवण्यात येत आहे. आपण जो अभ्यास करत आलेलो आहोत यामध्ये मागील चिंतनापर्यंत म्हणजे 21व्या श्लोकापर्यंत आपण बराचसा अभ्यास पाहिलेला आहे. मागच्या वेळेस म्हणजे मागच्या श्लोकामध्ये आपण काय पाहिलेलं आहे की 5 महाभूत आणि या 5 महाभूतापासून निर्माण झालेला 3 लोकांचा प्रपंच म्हणजे ऊर्ध्वलोक, अधलोक आणि मध्यलोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताल लोक. हा एवढा जो प्रपंच आहे हा 5 महाभूतांपासून म्हणजे पंचीकृत अपंचीकृत पंचमहाभूतापासून म्हणजेच 3 गुणांपासून म्हणजेच प्रकृतीपासून झालेला आहे. आणि असं जरी असलं तरी हा सर्व प्रपंच त्या सच्चिदानंद रूप भगवंतापासून अजिबात भिन्न नाहीये. आता हे सत्य आहे. हे काय? हे सत्य आहे म्हणजे हा सिद्धांत आहे. सिद्धांत जो असतो तो प्रयोगानंतर सिद्ध होत असतो. सिद्धांत हा सुरुवातीला सिद्ध होत नाही. सिद्धांत हा प्रयोगांती सिद्ध व्हावा लागतो तर त्याला किंमत असते. फक्त हे जे सिद्धांत आहेत हे
वैयक्तिक पातळीवर तपासावे लागतात. 14 भुवनांचा प्रपंच हा सच्चिदानंद रूप भगवंतापासून भिन्न नाही, अभिन्न आहे. हा सिद्धांत आपल्या शेजारच्याला सांगता येत नाही, आपल्या प्रियजनांना सांगता येत नाही, त्याला अधिकारी लागतो. जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगे भ्राता बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनापाशी बोलत असे. म्हणून त्यासाठी गुह्य सांगणं ज्याच्याकडे योग्य आहे अशाला ते कळू शकतं. म्हणून हा काही मला कळला म्हणजे मी आता तुम्ही आम्हाला आवडता म्हणून तुम्हाला सांगता येईल असं काही नाही. जो अर्जुन आहे, जो अधिकारी आहे, त्याला ते कळतं. म्हणून तो अधिकार निर्माण होणं गरजेचं आहे. ती एक विशिष्ट आपली अवस्था तयार होणं गरजेचं आहे. तो अधिकार म्हणजे ती एक अवस्था आहे. तशी अवस्था आपली तयार करून घेणं हे आपल्या हातात आहे. तेव्हाच हा सिद्धांत गळी उतरू शकतो. असो, पण असं असताना सुद्धा, म्हणजे हा सिद्धांत असताना सुद्धा परिस्थिती अशी आहे की नामरूपात्मक जग, नामरूपात्मक हा प्रपंच 14 भुवनांचा भेद निर्माण करतोय. काय करतोय? भेद. भेद म्हणजे नानात्व. हे जे नानात्व दिसतंय, हे जे हा जो भेद दिसतोय, याला कारण काय आहे? नामरूप. याला कारण काय? नामरूप. नामरूप ही कल्पना आहे. नाम ही कल्पना आहे, ही समजणं सोपं आहे. पण रूप ही कल्पना आहे, समजणं फार अवघड आहे. नाम ही काय आहे? कल्पना आहे. कारण जन्माला आला तेव्हा काही त्याला राम हे नाव नव्हतं. जन्माला आला तेव्हा त्याला काहीच नाव नव्हतं. मग त्याला बारशाच्या दिवशी नाव ठेवलं राम. तिथपर्यंत त्याला काहीच नाव नव्हतं. म्हणजे राम हे नाव जे आहे, त्या ज्या मुलाला ते दिलं, ते नाव काय आहे? ते व्यवहार करण्यासाठी केलेली कल्पना आहे, राम. आता राम नाव असू देत किंवा रहीम असू देत, राम नाव असू देत का जॉन नाव असू देत, विल्सन असू देत किंवा देशपांडे असू देत, त्याने काही फरक पडतो? तो कशासाठी आहे? ती कल्पित आहे, कल्पना केलेली आहे. कशासाठी? त्यालाही कारण आहे, विनाकारण नाही. ती कल्पना केली, त्याला कारण काय आहे? काहीतरी व्यवहार करावा म्हणून आहे. त्या त्या ठिकाणानुसार, त्या त्या काळानुसार, तो देश, तो काळ आणि ते पात्र यानुसार ते नाव कल्पित झालंय, त्यावर आरोपित झालंय. एवढं कळणं सोपं आहे. पण रूप सुद्धा असं कल्पित तयार झालं हे कळणं फार अवघड आहे. ज्या रूपावर नाव कल्पित आहे ते रूप सुद्धा कल्पित आहे हे कळणं फार अवघड आहे. पण ते कळून घेणं गरजेचं आहे. रूप सुद्धा काय? कल्पित आहे. कल्पना नामाची जशी कल्पना आहे, कारण नाम हे कल्पित आहे हे कळणंच अवघड मुळात. पण हे जरी कळलं तरी रूप, ज्यावर हे नाव आरोपलं, ज्या नावाचा आरोप ज्या रूपावर केला, ते रूप सुद्धा खरं तर आरोपित आहे हे कळणं फार गरजेचं आहे. कारण एखाद्याला जर म्हटलं, अरे तुझं नाव जे आहे ना राम, ते काही राम नाव तुझं खरं नाहीये, तू काही राम नाहीयेस, असं म्हटलं तर परमार्थ करणारा असेल तर त्याला पचेल. पण दुसरा जर एखाद्या म्हणलं तर त्याला राग येईल. अरे तू ब्राह्मण नाहीच आहेस. ब्राह्मण हे काय? आरोपित नाव आहे. ब्राह्मण हा आरोपित धर्म आहे. म्हणजे जोशीला जर म्हटलं की तू ब्राह्मणच नाहीस असं म्हटलं तर राग येईल का नाही? मग जरा थोडासा शहाणा असेल, हुशार असेल, म्हणजे बरं ठीक आहे, जोशी मी नाही, पण माझी जी वृत्ती आहे ती जोशी आहे, म्हणजे माझा अंतरंग जोशी सारखं आहे. आपण जर म्हटलं नाही ते सुद्धा कल्पितच आहे, तर मग जरा अवघड जाईल ना. म्हणजे फक्त नावाचा ब्राह्मण आणि खरा ब्राह्मण असं व्यवहारात आढळतं. आपण म्हणतो हा फक्त नावाचा जोशी आहे, काही खातो काही पितो, कसाही वागतो, हा काही जोशी जोडाच आहे. आणि दुसरा एखादा असतो त्याला म्हणतो हा नावाचा जोशी आहे आणि खरा पण जोशीच आहे. म्हणजे कशावरून म्हणतो आपण? फक्त वरवरचा अभ्यास आहे हा. त्याच्याही पेक्षा एखादा श्रेष्ठ असतो, आपण म्हणतो त्याचा अंतरंग सुद्धा जोशासारखंच आहे, अंतरंग सुद्धा जोशीच आहे. होतं ना, फरक आहे. तर हे जे काही आरोपित झालं, आरोप करण्यात आला, हा आरोप कुठपर्यंत लक्षात आला पाहिजे? रूप. नामपर्यंत लक्षात नाही येत. समजावून सांगितलं तर कदाचित लक्षात येतं, पण साधारण माणसांना तर मात्र तुझं नाव हे नाहीच आणि तू हा नाहीच असं जर म्हटलं तर तो सगळं काय करून देईल? प्रूव्ह करून देईल. प्रूव्ह करून देणं म्हणजे सिद्ध करून देईल. आय कार्ड, आधार कार्ड, अजून कुठलं कार्ड दाखवून तो काय म्हणेल? मी हाच आहे, असं प्रूव्ह होईल का नाही? मी हाच आहे. आता हे नाव ज्याच्यावर आरोपित केलं ते जे शरीर आहे, हे शरीरच मी आहे, म्हणजे हे रूप मीच आहे. हा त्याच्यापेक्षा जास्त मोठा भ्रम आहे. काय भ्रम? म्हणजे हे मीच आहे. जसं उदाहरणार्थ मी राम देशपांडे, हा जो भ्रम आहे, हा काय? हा फार मोठा भ्रम आहे. हा निघणं फार अवघड आहे. राम देशपांडे जर अख्ख्या जगाला ओरडून सांगू लागले की मी राम देशपांडे नाहीच, ठामपणे सांगणं अवघड आहे बरं. पण समजा सांगू लागले तर सगळे लोक म्हणतील हे कामातून
यांचं डोकं कामातून गेलंय, असं होईल का नाही? जगाचं जाऊ देत, आपल्या स्वतःलाच पसरणार नाही ते. जगाचं जाऊ दे, जग काय म्हणतं याला खरं तर किंमत नसते. आपण काय म्हणतो याला किंमत आहे. जग तुम्हाला काय म्हणतं याला काय किंमत आहे? कारण लहानपणापासून आतापर्यंत आपल्याला जगाने काय काय म्हटलंय, काय काय म्हटलं असेल, काही म्हटलंय. म्हणून जग काय म्हणतं याला किंमत आहे का? नाही. आपण काय आहोत, आपण आपल्याला काय समजतो ह्याला किंमत आहे. तर राम देशपांडेंनी राम देशपांडे मी नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हे कसं लक्षात येईल? राम देशपांडे हे नाम ज्यावर आरोपित आहे ते रूप, हे रूप मी नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पण हे कसं लक्षात येईल? शास्त्रात लिहिलंय की पंचीकृत पंचमहाभूताचा हा देह आहे, तो मी नाहीये, कारण तो पंचीकृत पंचमहाभूताचा आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आरोपित केलेलं नाव सुद्धा मी असू शकत नाही असं शास्त्रात सांगितलंय. पण तसं जरी सांगितलेलं असलं तरी ते आपल्याला फक्त वाचण्यापुरतं, ऐकण्यापुरतं, पुन्हा पुन्हा वाचल्यामुळे लक्षात ठेवण्यापुरतं, चार चौकात बडबड करत राहिलो तर सांगण्यापुरतं, माझ्यासारखा असा पेहराव धारण केला तर महाराज होण्यापुरतं फक्त लागू आहे. त्याचा खरा उपयोग काहीच नाहीये. मग खरा उपयोग कसा होईल त्याचाच विचार आपण इथून या श्लोकामध्ये करणार आहोत. उपेक्ष काय? उपेक्ष नाम रूपे द्वे. काय करा? उपेक्ष नाम रूपे द्वे. द्वे म्हणजे दोन. उपेक्ष म्हणजे उपेक्षा करा. कशाची? नाम आणि रूप या दोघांची उपेक्षा करा. आता इतका सरळ 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 उपाय कदाचितच कुठे सापडेल, आणि इतका महान असा बोध कदाचित कुठेतरी सापडेल. पहिल्या चरणामध्ये पूर्वार्धामध्ये जे साधन सांगितलं एवढं जरी एखादा करू शकला त्याचा भगवंतापर्यंतचा प्रवास सुखकर झाला. काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही, फक्त एवढंच करायचं. आणि त्याला कुठेही आपल्याला मांडायचं नाही, कुठेही त्याचा गाजावाजा करायचा नाहीये. हे जे साधन आहे इथे एक साधन सांगितलं. हे साधन कशासाठी आहे? भगवंतापर्यंत जाण्यासाठी आहे. कारण पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये भगवत प्राप्ती मांडलेली. सच्चिदानंद तत्पर, त्याच्यामध्ये काय होणार आहे? तो सच्चिदानंद रूपापर्यंत जाणार आहे. आणि त्याचा पूर्वार्ध जो आहे तो भगवंतापर्यंत पोहोचण्याचा सर्वात उत्कृष्ट उपाय आहे. सर्वात उत्कृष्ट म्हणतोय मी. पण ज्या अर्थी या उपायाने भगवंतापर्यंत आपण जाणार असू, या अर्थी हा उपाय सहज नाहीये, सहज शक्य नाहीये. याचा अर्थ तो अशक्य आहे असं म्हणता येत नाहीये. पण फल ज्या अर्थी एकदमच भगवंत प्राप्ती असं दिसतंय त्या अर्थी हा उपाय सर्वोत्तम आहे, यात काही शंका नाही. उपेक्षे नाम रूपे द्वे. दोन या नाम आणि रूपाचा आपण सदैव काय करावा? तिरस्कार करावा. काय करावा? उपेक्षा करावी. उपेक्षा. उपेक्षा म्हणजे काय? काय करावं? दुर्लक्ष. उपेक्षा म्हणजे दुर्लक्ष. उपेक्षा म्हणजे काय? उपेक्षा आसक्ती न धरणे. उपेक्षा. उपेक्षा शब्द वापरतो ना व्यवहारात आपण? का नाही वापरत? वापर. हा नाही सांग नाही. बऱ्याचशा लोकांच्या आतमध्ये हृदयामध्ये याचा अर्थ प्रकट असेलही, पण कसं असतं की मी जरी प्रश्न विचारला तरी सगळ्यांना त्याचं उत्तर माहीत नाही असं अजिबात कधीच माझं म्हणणं नसतं. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला माहित असतं ते, पण आपण सांगू शकत नाही. कारण सगळ्यांना सांगता आलं तर सगळेच महाराज होतील. म्हणून देवाने ते काय केलं की महाराजगिरी सगळ्यांना करता येऊ नये, माझ्यासारखेच काहीतरी पुढे यावेत, सगळ्यांनाच मान मिळू नये, म्हणून देवाने ती काय केली आहे अशी पद्धत करून ठेवली आहे की सगळ्यांना ते बोलता नाही येत. पण सगळ्यांना बोलता आलं म्हणजे सगळेच महाराज होतील असं नाही आहे की नाही? तर बोलता आलं नाही म्हणून भगवंत प्राप्त होत नाही असं समजू नये. बऱ्याचशा लोकांचा असा समज झाला की महाराज म्हटलं की त्याला भगवंत प्राप्त झालाच, असा अत्यंत चुकीचा समज आहे. कदाचित जेवढे महाराज आहेत त्यांचा कोणाचाच उद्धार होणार नाही, आणि जे ऐकलं त्यांचा सगळ्यांचा उद्धार होईल असं पण होऊ शकतं. कारण वाढणारा जेवलाय का नाही, त्याचं पोट भरलंय का नाही, याच्यावर पंक्तीला बसलेल्या माणसाचं पोट भरणं न भरणं अवलंबून कधीच नसतं. पंक्तीला बसलेल्या माणसाचं पोट भरणं कशावर अवलंबून आहे? तो खातो का नाही याच्यावर अवलंबून आहे. वाढणारा जेवलाय का नाही जेवलाय याने काय फरक पडतोय? तसं मी सिद्ध झालो का नाही झालो याने काय फरक पडणार आहे? काही फरक पडणार नाही. मी जे वाढतोय त्याने तुमचं पोट भरतंय का नाही याच्यावर तुमचं पोट भरणं अवलंबून आहे, नाही का? का आपण जेवताना विचारतो वाढणाऱ्याला, तुझं पोट भरलंय का? तुझं जर पोट भरलं असेल तरच माझं पोट भरणार, नाही का?
म्हणून महाराज सिद्ध आहे का नाही याचा काही विचार करू नका. आपलं पोट भरतंय का? अपेक्षित असलेला आपल्याला जो काही उपयोग आहे तो होतोय का? जर होत असेल त्या महाराजांना शरण राहावं. महाराज योग्य अयोग्य सिद्ध असिद्ध असं काहीही तपासू नये. कारण ती अवहेलना आहे ना. कारण महाराजांची परीक्षा करणं ही काय झाली? अवहेलना झाली. म्हणून खरं तर करूच नाही. महाराज बोंधू आहे का साधू आहे शोधूच नाही. पण जगामध्ये आज फार मोठा प्रसार झालेला आहे की अरे महाराज एका साधू आहे का बोंधू आहे आम्ही जरा तपासून बघतो. अरे तुला जर तपासता आलं महाराज साधू आहे का बोंधू आहे तर तूच महाराज झाला की मग, नाही का? म्हणून महाराज साधू का बोंधू हे कधीही बडबडू नये. कुठल्याच साधू विषयी आणि कुठल्याच बोंधू विषयी आपण साधू का बोंधू असा विचार करू नये असं मी खूप लोकांना समजावून सांगत असतो. कारण माझ्याकडे लोक येतात आणि तेव्हा सांगतात महाराजा बघा असं झालं, बघा ते महाराज असे निघाले ते तसे निघाले. तुला काय करायचे बाबा? तुला कशाची घेणे देणं पाहिजे? तुझं पोट भरतंय का? तुला काय अपेक्षित आहे? ह्यालाच हाऊस होती. कसली? ह्यालाच हाऊस होती पिक्चरला जा, टाइमपास कर, संसारात रममाण हो. पण कुठला तरी मित्र भेटला तो आळंदीला ह्याला घेऊन गेला आणि त्याला जे महाराज भेटले आळंदीत ते निघाले विचित्र. त्यांनी ह्याला लुटला, म्हणजे ह्याच्याकडून सगळे पैसे काढून घेतले ना. हा मग नंतर म्हणायला लागले की बघा काय महाराज निघाला. म्हणजे ह्याला मुळात ह्यालाच हाऊस नव्हती ना. मग महाराज त्याला कुठला भेटला आणि त्याने त्याला डुबवलं असं जर झालं व्यवहारामध्ये तर महाराजाला दोष द्यावा का ह्यालाच दोष द्यावा? कुठल्या कारणाने हा परमार्थ करतो हे महत्वाचं आहे. त्याला कशात रस हे महत्वाचं आहे. तुम्हाला जर पाकशास्त्रामध्ये रस असेल तर तुम्ही विनाकारण वेदांत येऊन ऐकू नका. कारण तुम्हाला महाराजांविषयी अनेक शंका कुशंका आपोआप तयार होतील. काही येऊ नका, काही गरज नाही. उलट तुम्ही पाकशास्त्रात प्रावीण्य मिळवा, सर्टिफिकेट मिळवा. तिथून कधीतरी थकले तर पुन्हा दुसऱ्या मार्गाला जाल. ठीक आहे. त्यामुळे ज्याला पाकशास्त्रामध्ये रस आहे त्यांनी वेदांत शास्त्राच्या दारात येऊ नये. नाही तर काय होते, म्हणून असे बरेचसे लोक येतात महाराजांकडे. सगळ्या क्षेत्रात असंच आहे, फक्त ह्या क्षेत्रात येतात आणि मग आल्यानंतर काय होतं, त्याला त्यात रसच नसतो, त्याला दुसऱ्यात रस असतो आणि मग तो वाया जातो. आणि मग तो त्याचं वाया जाणं महाराजांवर लागतो. महाराजच गडबड आहेत. खरं गडबड कोण असते? त्याच्यातच गडबड असते, कारण त्याला त्याचा अधिकार नसतो त्या मार्गाचा. असो, पुन्हा आपल्या मुद्द्याकडे येऊ. आपला मुद्दा काय? शब्द उपेक्षा. उपेक्षा म्हणजे काय? व्यवहारात वापरतो का नाही शब्द उपेक्षा? दुर्लक्ष करणे. दुर्लक्ष करणे. उपेक्षा म्हणजे दुर्लक्ष. उपेक्षा म्हणजे तिरस्कार नाही. हा, जरा थोडस एक चांगला अजून शब्द आला. उपेक्षा म्हणजे अपेक्षा नाही. नाही, अपेक्षा नाही. अपेक्षा नाही. उपेक्षा म्हणजे एखाद्या पदार्थाची उपेक्षा करणे. उपेक्षा करणं म्हणजे त्याला आपण शक्यतो उपेक्षा करून त्याला वाळीत टाकतो. एखाद्या माणसाची उपेक्षा करतो आणि त्याला काय करतो आपण? वाळीत टाकतो. आता वाळीत टाकतो म्हणजे काय करतो? वाळीत टाकणं हा जरा थोडासा एकदम अवघड प्रकार आहे, जास्त निर्दयी प्रकार आहे. पण जेव्हा एखाद्याला वाळीत टाकतात तेव्हा त्याच्यात पहिली काय करावी लागते? त्याची उपेक्षा करावी लागते. आणि उपेक्षा करून त्याला वाळीत टाकतात. मग त्याला वाळीत टाकलं म्हणजे त्याच्याशी काय केलं जातं? त्याला संपवलं जात. त्याला संपवत नाही, पण त्याच्याशी व्यवहार केला जातो. त्याच्याशी व्यवहार बंद केला जातो. आणि जरी केला गेला तरी खंडाने उपेक्षेवरी वाळिले असं लिहिलेलं आहे. नाही, उपेक्षेवरी वाळिले असं एक लिहिलेलं आहे. तर उपेक्षेवरी वाळिले म्हणजे उपेक्षा करून वाळलं. आता वाळिले म्हणजे काय की त्याला वाळीत टाकला. वाळीत टाकला म्हणजे काय केलं? त्याच्याशी साधारण व्यवहार बंद केले. सगळे कुठले व्यवहार बंद केले? साधारण. पण विशेष कुठले व्यवहार असतील तर त्या विशिष्ट पद्धतीने ते केले जातात. एखाद्या व्यक्तीला जर वाळीत टाकलं तर त्याच्याशी साधारण व्यवहार जे होत असतात ते सगळे बंद होतात आणि त्याच्याशी विशेष प्रकारचाच व्यवहार होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला काही कारणाने पूर्वीच्या पद्धत अशी होती, एखाद्या व्यक्तीला काही कारणाने समाजापासून दूर टाकलं जातं. म्हणजे त्याला कुठे टाकलं? ज्ञानदेव महाराजांना त्यांच्या आई वडिलांना कुठे टाकलं? वाळीत टाकलं. कुठे टाकलं? सिद्धपेठावर. आता सिद्धपेठावर जेव्हा त्यांना पाठवलं तेव्हा त्यांच्याशी कुठले व्यवहार बंद केले? असं अपेक्षित होतं की आळंदी गावामध्ये जेवढे काही व्यवहार होतात त्याच्यामध्ये या लोकांचा साधारण सहभाग अजिबात दिसू नये. म्हणजे उदाहरणार्थ ज्या ठिकाणी लोक नदीवर पाणी भरतात, कपडे धुतात किंवा पाणी पिण्यासाठी वापरतात, इथे ह्या लोकांनी यायचं नाही. म्हणजे यांनी पाणी प्यायचं नाही असं म्हटलं होतं का? असं नाहीये. त्यांनी पाणी प्यावं. कुठे प्यावं? नदीचंच पाणी प्यावं. पण कुठे प्यावं? जिथे साधारणपणे लोक वावरतात त्या ठिकाणी यांना वावरायला बंदी आहे. बरोबर? भिक्षा मागायची नाही. कुठे?
ब्राह्मणाने भिक्षा कुठे मागावी याला नियम आहेत. ब्राह्मणाने कुठेही भिक्षा मागू नये, संन्यासीने कुठे भिक्षा मागावी याला नियम आहेत. कुठेही भिक्षा मागू नये त्याला काही नियम आहेत. तर त्या नियमात यांना बसवता येत नाही. यांनी भिक्षा मागू नये असं म्हटलेलं नाही, पण कुठल्याही ब्राह्मणाने आळंदीत यांना भिक्षा वाढू नये असा नियम आहे. याचा अर्थ बाकी कोणीच भिक्षा वाढू नये असा खरा नियम नव्हता, आणि तसा नव्हताच आणि नाहीच आहे. म्हणून त्यांना भिक्षा वाढणारी लोक आळंदीत होती. लोकांनी गैरसमज असा करून घेतला की ब्राह्मण लोक विचित्र आहेत आणि त्यांनी ज्ञानदेवांना त्रास दिला. तसं नाहीये. ब्राह्मण लोक विचित्र नव्हते, सगळेच विचित्र नव्हते. आणि जर जे काही शहाणे होते त्यांनी हे नियम त्यांना घालून दिले, कारण त्यांना त्या धर्माच्या आचरणाप्रमाणे राहायचं होतं. आलं लक्षात. पण ते काय होतं की लोकांचा गैरसमज ब्राह्मणांविषयी फार जास्त आहे. ब्राह्मणांविषयी काय करून ठेवलंय, असं एक तो जसं दोन वर्गांमध्ये भांडण असतं तसं ब्राह्मण वर्ग, क्षत्रिय वर्ग, वैश्य वर्ग अशी भांडणं आहेत ना, वाद आहेत. त्याच्यामुळे ते काही इतर वर्गांनी त्यांचा फारच नको इतका अपप्रचार केलाय. तर ब्राह्मण वर्ग जे आहेत त्यांनी काय केलं होतं की त्यांना ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागता येणार नाही, पण तरी सुद्धा शूद्र जातीतल्या लोकांकडे त्यांना भिक्षा द्यायला परमिशन होती. आणि तुम्ही जर बघितलं तर शूद्रांच्या घरी ते भिक्षा मागत होते. शूद्रांना खाऊन जगणं हे ब्राह्मणासाठी पातक आहे. शूद्र कितीही जरी भुकेला असेल तर ब्राह्मणाने मरावं, पण शूद्रांना खाऊ नये असा नियम आहे. आता असा नियम असताना यांना उपेक्षा करून वाळीत टाकल्यानंतर यांना मात्र परमिशन कसली आहे? तुमचं पाप इतकं आहे किंवा तुमचं पातक इतकं आहे की तुम्ही आता या लायकीचे राहिलेलं आहे, तुम्ही हे अन्न खा. म्हणून त्यांना शूद्रांना खायला, शूद्राच्या घरी भिक्षा मागायला परमिशन होती आणि शूद्र लोक भिक्षा वाढत होते. म्हणून काही लोकांनी असं समज केला, बघा शूद्रांनी जवळ केलं त्यांना, ते ब्राह्मण नियम घालून दिला. तो साधारण जो नियम आहे त्या नियमात त्यांना बसवता येत नाही जर त्यांना वाळीत टाकलं, उपेक्षा केली त्यांची. का केली, कसं झालं, ह्याचा खूप मोठा अभ्यास आहे. आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. सध्या आपण त्याचा विचार करत नाही. आपण विचार करतो तो उपेक्षा म्हणजे काय. तर वाळीत जेव्हा टाकलं जातं त्या वाळीत टाकण्याच्या आधी उपेक्षा असावी लागते. उपेक्षा झाल्याशिवाय वाळीत टाकता येत नाही. वाळीत कधी टाकलं जातं, उपेक्षेवरी वाळीत, म्हणजे आधी उपेक्षा मग वाळीत टाकतात. कुठलाही पदार्थ वाळीत टाकला की तो पदार्थ साधारण नियमात बसत नाही. साधारण नियम, उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ब्राह्मणाने ब्राह्मणाच्या घरीच भिक्षा मागावी, क्षत्रियाच्या घरी मागावी असा नियम. अजून सखोल नियम मी काही विचारात घेत नाहीये, पण सर्वसाधारणपणे ब्राह्मणाने भिक्षा मागताना, संन्याशाने भिक्षा मागताना ब्राह्मण किंवा क्षत्रियाकडे भिक्षा मागावी. शूद्राकडे अजिबातच मागू नये, त्याला परवानगी दिलेली नाही. वैश्याकडे सुद्धा काही नियम आहेत, कुठल्या घरात मागावे याला नियम आहेत. म्हणून तो एवढा सखोल काही आपण विचार इथे करणार नाहीये, कारण ते प्रत्येक स्मृतीनुसार त्याचे नियम निरनिराळे आढळतात आणि तो वादाचा विषय आहे, त्यामुळे आपण तिकडे जाणार नाही. असो, तर जेव्हा वाळीत टाकलं जातं तेव्हा काय केलं जातं, पहिल्यांदा त्याची उपेक्षा केली जाते. उपेक्षा जी आहे ही उपेक्षा झाल्याशिवाय वाळीतच टाकू शकतो. वाळीत टाकणे म्हणजे साधारण नियमापासून त्याला बाजूला करणे. ज्ञानदेव महाराज किंवा त्यांचे जे काही कुटुंब आहे, या सगळ्या त्यांचं जे संपूर्ण कुटुंब दिसतं, यांना सगळ्यांना वाळीत टाकलं होतं. फक्त त्यांना काही संपवलं नव्हतं. का संपवलं होतं? संपवलं का? वाळीत टाकलं त्यांना. म्हणजे जगण्यापासून, त्यांना जगणे या नियमापासून त्यांना काय केलं का? नाही. पण साधारण माणसं जी गावात आहेत यांचं जे जगणं आहे त्या प्रकारचं जगणं आता यांचं नाही. त्यांचं पूर्णतः काय झालं, बदलून गेलं, वेगळं. बरोबर आहे. वाळी टाकल्यानंतर असं होत असतं. आता जरा हा सात्विक दृष्टांत आहे. एक थोडासा तामसी राजसी दृष्टांत बघा. एखाद्या गुंड माणसाला तडीपार केलं. काय केलं? तडीपार म्हणजे काय? वाळीत टाकलं. का? काहीतरी कारण आहे. पण काय केलं म्हणजे काय झालं नक्की? आता त्या तडीपार व्यक्तीला काय करता येत नाही, त्या गावात राहता येत नाही, त्या गावात सर्वसाधारण माणसासारखं जगता येत नाही. त्याला त्या गावाच्या त्या हद्दीच्या बाहेर जाऊन जगता येत. बरोबर? कुठे जाऊन राहावं लागतं? हद्दीच्या बाहेर. म्हणजे साधारण नियमामध्ये त्याला धरत नाही, म्हणजे त्याने जगावं नाही का? पण तो साधारण नियम आता त्याला ठेवता येत, त्याच्यापासून त्याला बाजूला करावं लागतं. हे झालं वाळीत टाक. पण हे केव्हा होईल? त्याची उपेक्षा करणं जेव्हा अपेक्षित आहे तेव्हा. तो तडीपार केव्हा होऊ शकतो? जेव्हा सर्व लोकांनी किंवा त्या लोकांच्या प्रतिनिधीने, म्हणजे कोणी पोलीस प्रतिनिधी ना, त्याने किंवा न्यायाधीश किंवा वकील यांनी काय डिक्लेअर केलं की हा उपेक्षा करण्याच्या लायकीचा आहे. कारण काही असू दे, ह्याची उपेक्षा करावी.
याची उपेक्षा करावी म्हणजेच ह्याला तडीपार करावा. ब्राह्मण वृंदांनी काय ठरवलं, यांची उपेक्षा करावी म्हणजे त्यांना गावाच्या बाहेर काढावं. बरोबर, काय करावं, त्यांची उपेक्षा करावी. उपेक्षा केव्हा होत असते, याला काय कारण आहे? कारण काही असेल, कुठलं तरी पातक केलंय असं समाजाने ठरवलं, म्हणजे विठ्ठलपंतांनी कुठलं तरी पातक केलंय म्हणून त्यांना त्यांची उपेक्षा करा असं कोणी म्हटलं. ते पातक आहे नाही हा भाग आपण इथे अभ्यासत नाहीये, पण काहीतरी कारण झालं. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या गुंड व्यक्तीला तडीपार करण्यात आलं. एकदम विरुद्ध टोकाचे दोन दृष्टांत आहे बरं, कारण काही लोकांनी असं समजू नये की मी हे दोन्ही एकत्र घेतोय म्हणजे काहीतरी अपराध करतोय, असं काही नाही. ते दोन विरुद्ध टोकाचे दृष्टांत, हे आणि हे अत्यंत विरुद्ध आहे. पण एखाद्या गुंडाला जेव्हा तडीपार करण्यात आलं तेव्हा का केलं? कारण की कोणीतरी ठरवलं की हे उपेक्षा करण्याच्या लायकीचे आहेत. कारण काही असो, त्याने मारामारी केली, खून केला, काहीतरी केलं, असं झालं नाही ना, म्हणून. पण उपेक्षा हा तिथे भाव निर्माण झालाय. काय झालाय? उपेक्षा झाली आणि म्हणून त्याला वाळीत टाकण्याचा प्रकार घडलाय. आता ज्याची उपेक्षा झाली त्याच्याकडून अख्ख्या गावाला कसली अपेक्षा आहे? आणि जर कोणी तशी अपेक्षा ठेवली तर तो ज्याची उपेक्षा झाली तो काय उपयोगाचा याला? म्हणजे अख्ख्या गावाच्या कामाचा उपेक्षा झालेला जीव नसतो. एखादा मूर्ख मनुष्य असो किंवा एखादा चांगला मनुष्य असो, या दोघांनाही उपेक्षा झालेला व्यक्ती उपयोगाला येत नाही, कारण तो सर्वसाधारण कुठल्याही नियमात येत नाही म्हणून. म्हणजे अख्ख्या आळंदीला ज्ञानदेवाचा किंवा विठ्ठलपंतांचा काय उपयोग आहे? गावात जरी पूजा सांगायची असेल म्हणून विठ्ठलपंतांना बोलवण्यात येऊ शकतं काय? नाही, उपयोग नाही ना काय त्यांचा. विठ्ठलपंत किती जरी उत्कृष्ट अभ्यासक असले तरी सुद्धा गावात प्रवचनासाठी विठ्ठलपंतांना बोलवता येईल का? म्हणजे उपेक्षा केलेल्या व्यक्तीचा गावातल्या कुठल्याही माणसाला कुठलाही उपयोग नाही, म्हणजे ते आता त्यांच्यापासून कुठली अपेक्षा धरू शकत. म्हणून अपेक्षा नष्ट म्हणजेच उपेक्षा सिद्ध. अपेक्षा असेल की उपेक्षा करता येत नाही. काय करता येईल? विठ्ठलपंतांना जर माझ्याकडे पूजेसाठी बोलवायचं ठरवलं मी, म्हणजे मला काय झाली? अपेक्षा. आता हे जर सिद्ध करायचं असेल, माझी ही अपेक्षा सिद्ध करायची असेल, तर विठ्ठलपंत हे उपेक्षेत गेलेले नसावे. कुठल्या वर्गात गेलेले नसावे? ते उपेक्षा या वर्गात गेलेले नसावे. आणि उपेक्षा या वर्गात असतील तर माझी ही अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. बरोबर का नाही? आता उदाहरणार्थ माझ्याकडे एखाद्या ब्राह्मणाला पूजेसाठी बोलवायचं. आता माझी काय अशी, ही केव्हा फलीभूत होऊ शकते? जेव्हा मला त्या ब्राह्मणाविषयी अजिबात काय नसावी? उपेक्षा नसावी. उपेक्षा जर त्याविषयी काही कारणाने असेल तर मी त्यांची अपेक्षा करू शकत नाही. समजा मला त्या ब्राह्मणाला बोलवायचं आहे आणि म्हणून मी त्या ब्राह्मणाकडे निघालो, आणि ब्राह्मणाकडे जातानाच मला कळलं की तो ब्राह्मण फक्त पूजा सांगतो तेवढ्या काळापर्यंतच ब्राह्मण असतो, इतर काळामध्ये तो ब्राह्मण नसतो, मग तो फार शूद्र पण असतो, असं जर मला कळलं तर काय होईल? त्याची उपेक्षा. त्याची उपेक्षा जर झाली तर मी काय अपेक्षा ठेवेल त्याच्याकडून? ठेवेल का? काही अपेक्षा ठेवू शकत नाही. म्हणजे माझी अपेक्षा कशावर अवलंबून आहे? उपेक्षित आहे का नाही तो. त्या व्यक्तीला मी माझ्या या अपेक्षेमध्ये केव्हा ठेवू शकतो? जेव्हा तो माझ्या उपेक्षेमध्ये येणार नाही. तो उपेक्षा या वर्गात जर नाही आला तर मी त्याची अपेक्षा ठेवणार. उपेक्षा कशी होईल सांगता येत नाही. मला कोणीतरी सांगितलं तो असा आहे म्हणून, मी प्रत्यक्ष जाऊन पाहिलंय का? तरी सुद्धा उपेक्षा निर्माण होऊ शकते. म्हणजे उपेक्षा ही कशी तयार होऊ शकते? कशी होऊ शकते? उपेक्षा करण्यासारखे पदार्थ काय असतात? उपेक्षा करण्यासारखे पदार्थ काय असतात? काही पदार्थ असे असतात की जे उपेक्षा करण्यासाठी योग्य असतात. काही पदार्थ असे असतात की आपण त्यांची उपेक्षा करो अथवा न करो ते वाळीत आधीच असतात. उदाहरणार्थ मी नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांची उपेक्षा करतो असं मी म्हटलं. मी काय करतोय? मी यांना वाळीत टाकलंय. कोणाला? त्यांची उपेक्षा केली, मी त्यांना वाळीत टाकलेलं आहे. चालेल का? का? मी जर म्हटलं की या ग्रहांना मी वाळीत टाकलेलं आहे, पृथ्वीने ठरवलं, पृथ्वीवरचे सगळे लोक म्हणवले आम्ही या ग्रहांना वाळीत टाकलेलं आहे. वाळीत टाकायचा काय प्रश्न आहे? ते तुमच्याकडे नाहीच आहेत ते. म्हणजे जो पदार्थ आपल्याकडे आधी असतो त्याचीच उपेक्षा केलेली योग्य असते. जो पदार्थ आपल्याकडे नाहीच आहे, ज्याचा स्वीकार आपण कधीही केलेला नाही, त्याची उपेक्षा होऊ शकत
नेपच्यून प्लुटोचा आपण स्वीकार केलाय काय? नाही. त्यामुळे नेपच्यून प्लुटोची उपेक्षा मी करतो असं म्हणणं म्हणजे काही शहाणपण नाही. उपेक्षा करण्यासाठी तो पदार्थ आधी त्या परिवारात असावा लागतो, तरच त्याची उपेक्षा होऊ शकते. विठ्ठलपंतांची उपेक्षा अमेरिकेतल्या माणसांनी केली का? नाही केली. का? कारण ते अमेरिकेतल्या परिवाराशी किंवा इंग्लंड मधल्या परिवाराशी संबंधित नव्हते, म्हणून त्यांची उपेक्षा त्या लोकांनी करण्याचा प्रश्न आहे. त्यांना माहित पण नाही काय करावं, उपेक्षा करावी नाही करावी, काहीच प्रश्न नाही, कारण की त्यांची संबंधित नाही. म्हणून उपेक्षा जर करायची असेल किंवा त्याच्या विरुद्ध अपेक्षा जर करायची असेल तर तो कुठेतरी काहीतरी कारणाने संबंध असावा लागतो, तरच ते होऊ शकतं. म्हणून जिथे उपेक्षा आहे तिथे दुसरा एक भाग असतोच, काय? अपेक्षा. जिथे अपेक्षा आहे त्याच्यात दुसरा कुठेतरी भाग उपेक्षा असतोच. अपेक्षा करणं किंवा उपेक्षा करणं हे दोन भाग आहेत. अपेक्षा करावी का उपेक्षा करावी? उपेक्षा नसणं म्हणजे अपेक्षा, उपेक्षा नसणं म्हणजे अपेक्षा, आणि अपेक्षा नसणं म्हणजे त्याची उपेक्षा होऊ शकते. उपेक्षा व्हायलाच पाहिजे असं काही नसतं. कारण नेपच्यून आणि प्लुटोची उपेक्षा आपण करत, अपेक्षा पण. म्हणून नेपच्यून आणि प्लुटो हा अपेक्षेतही येत नाही आणि उपेक्षेत पण येत नाही. सूर्य अपेक्षेमध्ये येतो, सूर्य हा अपेक्षेमध्ये येतो का नाही येत? सूर्याची आपल्याला अपेक्षा आहे, चंद्राची आपल्याला अपेक्षा आहे. नेपच्यून प्लुटोची एवढं काही आपल्याला अपेक्षा किंवा उपेक्षेचा प्रश्न येत नाही. शुक्र, शनी, राहू, केतू यांची सुद्धा आपल्याला अपेक्षा किंवा उपेक्षा असू शकते. राहू आणि केतू आपल्या पाठीमागे लागावेत, या ग्रहांनी आपल्या घरावर येऊन बसावं असं कोणालाही वाटत नाही, कोणालाही यांची अपेक्षा नाही. सदैव यांची लोक काय करतात? उपेक्षा करतात का नाही? सदैव यांची काय? उपेक्षा. ज्यांच्यापासून हानी दिसते त्यांची उपेक्षा होत असते. तडीपार व्यक्ती जो असतो त्याच्यापासून हानी दिसते म्हणून त्याची उपेक्षा केली जाते. विठ्ठलपंत, रुक्मिणी माता यांच्यापासून आपल्या या समाजाचं नुकसान होणार आहे, चुकीचा पायंडा पडेल, चुकीची संस्कृती निर्माण होईल अशी भीती ब्राह्मण वृंदांना आहे किंवा त्या काळच्या त्या जाणकार लोकांना आहे, म्हणून त्यांनी त्यांची उपेक्षा केली. नाहीतर विठ्ठलपंतांच्या बांधाला बांध कोणाचा आहे का? कारण नाही काहीतरी त्याला. लक्षात, उपेक्षा जेव्हा होते तेव्हा त्याला काहीतरी कारण असतं. तर उपेक्षा का होते? कारण त्याच्यातून काहीतरी कोणाच तरी काहीतरी नुकसान असतं, काहीतरी त्याच्यातून धोका असतो, काहीतरी त्याच्यातून अडचण निर्माण होणार असते, म्हणून उपेक्षा केली जाते. आणि अपेक्षा का केली जाते? याच्या उलट आहे. जगताना कशाची उपेक्षा करावी, कशाची अपेक्षा करावी हे तंत्र जे आहे हे कळणं फार अवघड आहे. काय? फारच अवघड आहे. कोणाची उपेक्षा कोणाची अपेक्षा हे कळणं अवघड आहे. पहिल्या चरणामध्ये पूर्वार्धामध्ये उपेक्षा मांडली आहे आणि उत्तरामध्ये अपेक्षा मांडली आहे. सच्चिदानंद तत्परः ही काय आहे? ही अपेक्षा. आणि पहिल्या चरणात काय? उपेक्षे नामरूपे द्वे ही काय? उपेक्षा. पहिल्या चरणात पूर्वार्धात उपेक्षा, उत्तरार्धात तत्परः म्हणजे सच्चिदानंद भगवंताकडे तत्पर हो, त्याच्यात परायण हो, ही काय? अपेक्षा. उपेक्षा. उपेक्षा म्हणजे काय? उपेक्षा म्हणजे अपेक्षा न करणे. पण कशाची? ज्या पदार्थापासून, ज्या व्यक्तीपासून आपल्याला धोका, अडचण काहीतरी होऊ शकतं त्यांची. कशाची उपेक्षा आहे? उपेक्षा कोणाचीही करायची नसते. अरे ज्याच्यापासून आपल्याला धोकाच नाही त्याची उपेक्षा काय करायची? शेजारचा आपल्याला कधीच त्रास देत नाही, आपण त्याला सारखा का ठेवचावा? त्याचा त्रासच नाही ना आपल्याला, तो काही त्रास देत नाही, त्याची उपेक्षा का करायची? का करू का करावी? काहीच नाही. उपेक्षा कोणाची करावी किंवा कोणाची उपेक्षा केलेली दिसते किंवा करतात, दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. त्याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी उपेक्षा कोणाची केली आहे? त्यांच्यापासून काहीतरी नुकसान, धोका, अडचण निर्माण होईल अशी शक्यता वाटली म्हणून उपेक्षा केली. म्हणून उपेक्षा करण्यासाठी ज्याची उपेक्षा करायची तो पदार्थ धोकादायक आहे का, त्रासदायक आहे का, अडचण निर्माण करणार आहे का, त्याच्यापासून काहीतरी आपलं नुकसान होणार आहे का, असं पाहून त्याची उपेक्षा केली जाते. उपेक्षा न करता दुसरा एक प्रकार करण्यात येतो. ज्याच्यापासून आपल्याला धोका, अडचण, नुकसान असं वाटतं त्याला संपवता पण येतं. त्याला काय करत? नष्ट करणे. काय करता येतं? नष्ट करता येतं. म्हणजे त्या गुंडाला काय करता येतं? एकतर तडीपार करता येतं किंवा त्याला एन्काउंटर करता येतं.
एक तर हद्दीच्या बाहेर जा, नाही तर तुला हद्दीच्या बाहेर पाठवतो, आहे की नाही, म्हणजे त्याचं काम तमाम. उपेक्षेमध्ये काय अपेक्षित आहे? त्याचं अस्तित्व संपवणं अपेक्षित नाहीये, आपल्यासाठी त्याचं अस्तित्व नाकारणं अपेक्षित आहे. उपेक्षेमध्ये काय अपेक्षित आहे? आपल्यासाठी त्याचं अस्तित्व नाकार. म्हणजे या शहरासाठी त्याचं अस्तित्व काय कराय आपण? नाकार. त्याचं अस्तित्व नाकारलंय का? काय नाकारलंय? या शहरासाठी त्याचं अस्तित्व नाकारलंय, या आळंदीसाठी त्यांचं अस्तित्व नाकारलंय. त्यांचं अस्तित्व नाकारलंय का? फक्त तेवढ्या भागापुरतं त्यांचं अस्तित्व नाकारलं. उपेक्षा शब्दामध्ये काय आहे? अपेक्षा जी आहे त्यांची कुठं संपलीये, कुठल्या भागापुरती संपवलीये? तेवढ्या भागापुरती संपवली. उपेक्षेमध्ये त्या पदार्थाचा, त्या विचाराचा, त्या क्रियेचा समूळ नाश दिसत नाही. उपेक्षेमध्ये काय दिसत नाही? उपेक्षेमध्ये तो समूळ नाश दिसतो काय? पण जिथे तो पदार्थ घातक आहे, जिथे तो विचार घातक आहे, जिथे ती क्रिया घातक आहे, तेवढ्या भागापुरता त्याचा अस्तित्व नाकारणं दिसत आहे. उपेक्षा म्हणजे काय? उपेक्षा म्हणजे त्या पदार्थाचं, त्या विचाराचं, त्या क्रियेचं तेवढ्या भागापुरतं अस्तित्व नाकारणे, तेवढ्या भागापुरती त्याची अपेक्षा न करणे. बरोबर? आणि एखादी जर ती केली तर तो सुद्धा उपेक्षेला पात्र ठरतो. तडीपार व्यक्तीला जर तुम्ही मदत केली तुमच्या घरात राहायला, तर तुम्हाला सुद्धा उपेक्षेला पात्र व्हावं लागेल. ज्ञानदेवांना मदत करणाऱ्यांना सुद्धा ब्राह्मणांच्या दृष्टीने काय झालं? ते सुद्धा उपेक्षेच्या पात्र ठरले. बरोबर? जिथपर्यंत ज्ञानदेवांचा अधिकार, ज्ञानदेवांचा कोण आहेत, विठ्ठलपंत काय आहेत, हे जिथपर्यंत ब्राह्मण वृंदांना लक्षात आलं नाही किंवा इतर लोकांना लक्षात आलं नाही, तिथपर्यंत त्यांना मदत करणारे सुद्धा उपेक्षेच्या पात्र ठरले. लक्षात घ्या. ज्यांनी कोणी मदत केली, खूप लोकांनी मदत केली, त्यांना सगळ्यांनीच त्यांना वाळीत टाकलं असं नाहीये. अनेक चांगली लोक होती, ब्राह्मणामध्ये सुद्धा चांगली लोक होती. कितीतरी ब्राह्मणांनी त्यांना मदत केली. त्यांच्या नंतर सुद्धा ह्या लहान मुलांना पैठणला जा, हे करा, ते करा, हे सल्ले देणारे सुद्धा ब्राह्मणच आहेत. म्हणजे चांगली लोक पण होत तिथे, आहे की नाही? तर ज्यांनी कोणी मदत केली ती सुद्धा उपेक्षेला कारण ठरणार. बरोबर का नाही? म्हणून उपेक्षा जी असते ती कशी होते, उपेक्षा म्हणजे काय, याचा आपण पहिल्यांदा विचार करणं गरजेचं आहे. उपेक्षा ही आपल्याला अपेक्षित असते. कुठे? उपेक्षा ही आपल्याला कुठे अपेक्षित आहे? अशा पदार्थांविषयी, अशा विचारांविषयी, अशा क्रियेविषयी उपेक्षा अपेक्षित आहे की ज्यामुळे आपल्याला धोका आहे, ज्यामुळे आपल्याला अडचण. मग जसं जसं पात्र बदलेल, जसं जसं ती जागा बदलेल, तसतशी उपेक्षा बदलेल. गावाच्या दृष्टीने विचार केला तर वेगळा आहे, शहराच्या दृष्टीने विचार केला तर वेगळा आहे, राज्याच्या दृष्टीने वेगळं आहे, देशाच्या दृष्टीने वेगळं आहे. जसं महाराष्ट्रातला मनुष्य दिल्लीमध्ये राहू शकतो, तमिळनाडू मधला मनुष्य हिमाचल प्रदेशमध्ये राहू शकतो का नाही राहू शकत? पण पाकिस्तान मधला मनुष्य भारतात राहू शकत का? राहू शकतो? नाही राहू शकत. का? आपण त्याची काय करतो? उपेक्षा करतो का नाही करत? पण दिल्लीतला मनुष्य महाराष्ट्रात राहू शकतो, त्याची आपण अपेक्षा करतो का उपेक्षा करतो? देशाच्या दृष्टीने त्याची आपल्याला उपेक्षा. पण पाकिस्तान मधला मनुष्य देशाच्या दृष्टीने आपण काय करतो? त्याची उपेक्षा करतो. कारण आहेत त्याला काय, है ना? किंवा दुसऱ्या कुठल्याही देशाचा मनुष्य जर आपल्याकडे येऊन राहिला, पाकिस्तानच जाऊ देत, आफ्रिका असो, जपान असो, चीन असो, कुठल्याही देशाचा मनुष्य, त्यांची आपण उपेक्षा करतो. तो जर इथे आला, आपण त्यांच्या देशात आपली उपेक्षा करते. तो जर इकडे आला आपल्याकडे, तर त्याला आपण अपेक्षित किती दिवसासाठी धरतो? फक्त त्याच्या विसावर त्याला जेवढी परमिशन आहे, त्याला जेवढं कालावधीसाठी तिथे अपेक्षित केलेलं आहे तेवढ्याच कालावधीवर, त्याच्यानंतर त्याला आपल्या ठिकाणी राहायला परवानगी नाही, किंवा आपल्याला सुद्धा त्यांच्याकडे राहायला परवानगी नाही. बरोबर? उपेक्षा आणि या शरीरामध्ये आपल्याला राहायला परवानगी, आपला विसा जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच आहे, आपल्याला जिथपर्यंत परवानगी आहे तिथपर्यंतच आहे. आपली ह्याच्यात अपेक्षा कुठपर्यंत आहे? पण आपण ह्याची किती अपेक्षा धरली तरी चालणार नाही.
तर काही गोष्टी आपोमतच उपेक्षामध्ये जाणार आहेत. पण आपण हट्ट धरून बसलोय अपेक्षा, मग दुःख तयार होणार. ज्या पदार्थाची उपेक्षा असणं अपेक्षित आहे, काय अपेक्षित आहे? ज्या पदार्थाची, ज्या विचाराची, ज्या क्रियेची उपेक्षा अपेक्षित आहे, त्यांची अपेक्षा केल्याने दुःख मिळेल. काय होतं? ज्यांची उपेक्षा अपेक्षित आहे त्यांची अपेक्षा केली तर दुःख तयार होतं. आणि ज्यांची अपेक्षा असणं अपेक्षित आहे त्यांची जर अपेक्षा केली नाही तरी काय तयार होणार आहे? तरी दुःखच तयार होणार आहे. ज्याची उपेक्षा अपेक्षित आहे त्याची उपेक्षा करा, ज्याची अपेक्षा अपेक्षित आहे त्याची अपेक्षा करा. तुमच्या घरामध्ये चांगल्या माणसांनी यावं ही काय आहे? ही अपेक्षा आहे. पण चांगल्या माणसांच्या येण्याने जर तुम्ही त्यांची उपेक्षा करू लागले तर तुम्हाला काय मिळेल? आणि चुकीचे माणसं आले तुम्ही जर त्यांची अपेक्षा करू लागले तर काय होईल? साधू संत येती घरा, ही काय सांगितली आहे? अपेक्षा. पण कितीतरी घरामध्ये साधू संत जर घरी आले तर आदळआपट सुरू करतात. तुमच्याकडे होतंय तसं? होत असलं तरी आवाज येत नाही एवढा, आणि आवाज येत असला तुम्हाला येतो, मला येत नाही, तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. नाही का? बऱ्याचशा घरांमध्ये अशी परिस्थिती आहे. बायकोकडून म्हणा, नवऱ्याकडून म्हणा, किंवा मुलाकडून म्हणा, मुलीकडून म्हणा, किंवा आजूबाजू त्यांच्याकडे महाराज गेले असं करत उपेक्षा है ना. साधू संतांनी काय म्हणलंय? साधू संत येती घरा, तोच. पण लोकांना काय झालं, वाटोळ झालं, काय गडबड झाली काहीतरी असं वाटायला. कशाची उपेक्षा, कशाची अपेक्षा हे कळणं फार अवघड आहे. आज जरी साधू संत घरी येऊन तुमचं खाऊन फुकटचं दक्षिणा घेऊन जाणार दिसतात, तसं काय होतं? साधू संत येतात, फुकटचं खातात, फुकटची दक्षिणा घेतात, है ना, काहीच देत नाही, सगळं लुटून जातात. आज तरी जरी तसं दिसलं तरी त्याचा भविष्यात सुखकारक आहे हे लक्षात यायला वेळ लागते, नाही का? आणि एखादा पाहुणा आला आणि आपल्याला गिफ्ट देऊन गेला, म्हणजे लग्नात येतो ना, हांडा देऊन गेला, किंवा मग टॉयल टोपी नाही, काहीतरी टॉयल टोपी तर यांना द्यावी लागते ना, काहीतरी देऊन गेला बक्षीस किंवा गिफ्ट देऊन गेला तर आपल्याला बरं वाटतं आणि आपल्याला वाटतं किती जवळचे येतात. पण तरी सुद्धा ते परिणाम काय करतील ह्याचा विचार मात्र कोणी करू शकत नाही. संसार बंधनामध्ये किती गुंतवणार आहे ते कळू शकत नाही. असो, उपेक्षा अपेक्षा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या समजण्याच्या पलीकडे, कळण्याच्या पलीकडे. कशाची उपेक्षा, कशाची अपेक्षा. संसारातल्या जास्त गोष्टी बडबडत राहणं म्हणजे बराच वेळ वाया घालवण्यासारखं आहे. म्हणून एकदम मुद्द्याकडे येणं गरजेचं आहे. उपेक्षा कशाची करावी, सर्वात उत्कृष्ट उपेक्षा कशाची असावी याचा जर शोध घेतला, सर्वात उत्कृष्ट अपेक्षा कशाची असावी याचा जर शोध घेतला, तर सर्वात उत्कृष्ट अपेक्षा आहे सच्चिदानंद रूप भगवंताची. उत्कृष्ट अपेक्षा काय? उत्कृष्ट अपेक्षा काय? भगवंत. लोक म्हणतात, हे देवा मला चांगली बायको मिळू दे, मागतात ना, देवाची अपेक्षा आहे ना त्यांना. हे देवा मला चांगलं पोरग होऊ दे, हे देवा मला चांगली पोरगी होऊ दे, हे देवा माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, हे देवा माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, त्याला चांगली पोरं होऊ दे, चांगला नवरा मिळू देत, चांगली संपत्तीवान मिळू देत, धनवान मिळू देत, हे देवा आम्हाला धनधान्य मिळू देत, हे देवा आमचं सगळं नीटनेटकं चालू देत. अपेक्षा देवाकडेच आहे, आम्ही का दुसरं थोडी. मग हे देवा मला हे काहीच नको मिळू देत, तूच मिळू देत, असं अपेक्षा किती लोकांची आहे? हे देवा मला हे सगळं माझं डुबू देत पाहिजे, तर ऍट द कॉस्ट ऑफ, म्हणजे ह्या सगळ्यांच्या बदल्यात मला तूच मिळू देत. असं कोण? ह्या सगळ्यांना घे. काय घे म्हणजे तो घेतो म्हणजे तसं घेत नाही, तो विश्वरूप दर्शनात बघा कसा घेतो, तो कसा घेतो. काळ आहे तो, काळ आणि नियतीच्या द्वारे घेतो. तू ह्या सगळ्यांना घे, पण त्याच्या बदल्यात काय दे? तूच. अख्खी नारायणी सेना कोणाला घे, मला नको, मला कोण पाहिजे? तू पाहिजे, तू अपेक्षित आहे मला, अपेक्षा तुझी आहे. महाराज म्हणतात, देवा तू भेटेल का नाही, तू भेटशील का नाही ते जाऊ देत, जरा जास्त शिष्य संप्रदाय दे, जास्त लोक ऐकायला बसू देत, जास्त मोठा महाराज म्हणून माझं नाव लौकिक होऊ देत. महाराज झाले की सगळ्यात पहिली काळजी ही असते. सगळ्यात पहिली काळजी काय असते? आपलं किती नाव होणार, आपल्याला किती लोक मानणार, आपल्याला किती लोक ऐकायला बसणार, किती लोक आपलं चिंतन ऐकणार. मी तर म्हणतो कोणीच नाही ऐकायला ते चालतंय, कारण ती अपेक्षा नाहीये. अपेक्षा कसली पाहिजे? भगवंता व्यतिरिक्त काहीच अपेक्षा नाही पाहिजे. खरं तर
फक्त एकच अपेक्षा पाहिजे, काय? भगवंत. मग काय काय लोकांना, महाराज तुम्ही भगवंतच आहेत, मग तुमचीच अपेक्षा ठेवतो आम्ही. वेडे आहात. हा तुमचा गैरसमज झालाय. माझी अपेक्षा करणं हा मूर्खपणा आहे. माझी अपेक्षा करणं हा काय? मूर्खपणा आहे. भगवंताची अपेक्षा करा. कोणाची? भगवंत, सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंताची अपेक्षा करणं हे इष्ट आहे. त्या व्यतिरिक्त कोणाची अपेक्षा करणं हे इष्ट नाही. कोणाचीच नाही. कोणाचीच नाही म्हणजे कोणाचीच नाही. पण गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वास, तर मात्र मग श्री गुरुची अपेक्षा करणं योग्य. पण दृढ विश्वास असा काही असणं फार अवघड आहे, म्हणून करू नये. म्हणून चांगलं सांगितलं, काय विनाकारण हाताने वाटोळं करून घेऊ नये, नाही का? गॅस चालवता येत असावा तरच गॅसचा उपयोग करा, नाही तर स्फोट झाला तर मेला, नाही का? तलवार चालवता येत असावी, इळी काय म्हणतात त्याला, इळी म्हणजे चिरायची इळी, ती जर चालवता येत असेल तरच पायाखाली धरावी, नाहीतर चिरायला गेला काकडी आणि बोटाचे 2 तुकडे, त्याचा उपयोग होत नाही. म्हणून अपेक्षाने उपेक्षा होईल तिची, पुन्हा मग त्या इळीकडे बघता यायचं नाही. तसं महाराजांचा उपयोग करून घेता येत असेल तर महाराजांची अपेक्षा ठेवा. म्हणजे गुरुचा उपयोग करून घेता येत असेल, गुरु परमात्मापर्यंत जर पोहोचवू शकत असेल तर गुरुचा उपयोग होतो, नाहीतर गुरुचा उपयोग करू नये. सर्वसाधारणपणे सर्वांनी फक्त भगवंताची अपेक्षा करावी, गुरुची अपेक्षा करू नये. शास्त्र आणि ईश्वराची सुद्धा अपेक्षा करू नये. सर्वसाधारण सांगितलं नियम, सर्वसाधारण. पण साधू संतांच्या सांगण्याप्रमाणे सद्गुरु विना सापडे न सोय, म्हणून सद्गुरूची अपेक्षा करणं योग्य आहे. पण ते सगळ्यांसाठी अजिबात नाही. जेव्हा हा दृढ निश्चय होईल की गुरु हा परमात्मा परेश आहे, तेव्हाच खरं तर गुरूंना शरण जावं, तेव्हाच गुरूंना आपण भजावं. अन्यथा खरं तर ते आपल्याला अडचणीला कारण होऊ शकतं. असो, उत्कृष्ट अपेक्षा करण्यासारखा जगामध्ये एकमेव पदार्थ कुठला आहे? भगवंत. सच्चिदानंद रूप असलेला भगवंत हा एकमेव आहे. आणि उत्कृष्ट उपेक्षा करण्यासारखा पदार्थ कुठला आहे? दाऊद इब्राहिम, कुठला आहे? उत्कृष्ट उपेक्षा करण्यासारखा पदार्थ. आपल्याला तर हे कळतच नाही, कधी उपेक्षा करावी कधी अपेक्षा करावी. भांडण झालं तर आपण उपेक्षा करतो, गरज पडली तर अपेक्षा करतो. मग बायको असो, नवरा असो, महाराज असो, उपेक्षा कधी करतो आपण? आपलं खरंच नाहीये, कधी उपेक्षा करतो कधी अपेक्षा करतो, कधी उपेक्षा करतो कधी अपेक्षा करतो. म्हणजे न धड इकडं न धड तिकडं. मिश्र भाव. भेळ आवडतेच आपल्याला, मिसळ चमचमीत मस्त लागतं एकदम. तसं मिश्र भाव मजेशीर असतो. मिश्र भाव आहे ना, उपेक्षा पण आणि अपेक्षा पण, दोन्ही चाललंय आपलं. हे असंही चाललंय तसंही चाललंय. असो, उत्कृष्ट उपेक्षा योग्य काय जगामध्ये कळलं पाहिजे नाही. उपेक्षाच्या विरुद्ध आपण पाहिलं, अपेक्षासाठी भगवंत पहिल्या चरणाच्या उत्तरात मांडलेलाच आहे आणि त्यालाच आपण आधार म्हणून पाहिलंय. तर उपेक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट जगात काय असेल? सर्वात उत्कृष्ट उपेक्षा करण्याचा लायकीचं काय? श्लोकाप्रमाणे काय आहे? नामरूप. उपेक्षे नामरूपे द्वे, हे सर्वोत्कृष्ट आहे. उपेक्षा करण्याच्या लायकीचं जगामध्ये काय आहे? म्हणून साधू संत तुम्ही बघा, नालायकातल्या नालायक माणसाची पण उपेक्षा करत नाही. अत्यंत नालायकातल्या नालायक माणसाची सुद्धा साधू संत उपेक्षा करत नाहीत. आणि अत्यंत उत्कृष्टातल्या उत्कृष्ट माणसाची अपेक्षा करत नाहीत. करतात साधू संत, करतात, दोन्ही करतात. का? कारण त्यांची उपेक्षा आणि अपेक्षा वेगळ्याच गोष्टीची आहे. आपण काय करतोय? आपल्याला जिथं कुठं असं वाटेल की हा नालायक आहे, आपण लगेच उपेक्षा सुरू करतो. आपल्याला जिथे कुठं वाटेल की ह्याचा आपल्याला उपयोग आहे, लगेच अपेक्षा करतो. आणि साधू संत मात्र हे असं काहीच करत नाही. साधू संत फक्त कशावर लक्ष ठेवून असतात? अपेक्षा कशावर ठेवतात? साधू संत जे खरे असतात, खरे साधू संत जे आहेत, त्यांची अपेक्षा फक्त भगवंत आहे. अपेक्षा काय? फक्त भगवंत आहे. म्हणून तुम्ही फक्त भगवंताची अपेक्षा करा, तुम्ही साधू संत व्हाल. पण फक्त हे लक्षण चालत नाही, हे दुसरं लक्षण आहे. हे दुसरं लक्षण आहे साधू संत. पहिलं लक्षण काय आहे? उपेक्षा. ते कशाची उपेक्षा करतायत? नामरूप द्वे, त्यांची उपेक्षा करा. आता पुढचा दुसरा भाग आहे तो नंतर पाहायचा आहे आपल्याला. आपल्याला पहिल्यांदा पहिला भाग पाहायचा आहे की उपेक्षा नामरूपाची. मग नामरूपाची उपेक्षा कशी करावी? नामरूप म्हणजे काय? त्या नामरूपाची उपेक्षा कशी करावी? नामरूपाची उपेक्षा कुठपर्यंत कशी करता येईल? याचाच अभ्यास आपल्याला पुढे करणे आहे.
उपेक्षा नामरूपाची करायची. म्हणून इथून पुढे आपण कशाचा विचार करणार आहोत आता? नामरूपाची उपेक्षा कशी करावी. आणि ती एकदा का आपल्या आचरणात आली तर ती कळून घेणं आणि ती आचरणात आणणं हे गरजेचं. ती आचरणात जेव्हा येईल तेव्हा आपल्याला बराचसा फायदा होईल. म्हणजे पहिल्यांदा ती उत्कृष्टपणे आपल्याला लक्षात येऊ, नामरूपाची उपेक्षा कशी करावी हे आपल्याला भगवंताच्या कृपेने लक्षात येवोत आणि पुढे ते आपल्याला आचरणात आणता यावं यासाठी तो परमदयाळू भगवंत आपणा सर्वांवरच कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच्या कृपेनेच निर्माण झालेलं हे चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम देतो. सुखिया जा